हा इंजेक्शन PTH पेन आहे। आपण जसा इन्सुलिनचा पेन वापरतो अगदी तशाच पद्धतीचा आहे। यामध्ये हा डोस डायलर आहे, जे फिरवून आपल्याला डोस किती द्यायचा आहे ते आपण ठरवणार। जेव्हा मी फिरवते तेव्हा क्लिक असा आवाज येतो। क्लिक आवाज आला म्हणजे माझा डोस डायल झाला आणि हा आता 0 वरून 20 मार्क वरती आलेला आहे। दररोज तुम्हाला 20 मायक्रोग्राम एवढाच डोस घ्यायचा आहे। हा आहे प्रिकर, ज्यामध्ये आपण डोस इंजेक्ट करणार आहेत आपल्या शरीरामध्ये। आणि या साइडला जे आहे तुमच्या एका पेनमध्ये साधारणतः 28 ते 30 दिवसांचा डोस असतो। या ठिकाणी जो आकडा आहे तो सांगतो तुमचे किती दिवसांचे डोस अजून बाकी आहेत। यानंतर आपण पेनची कॅप काढणार आहेत। हे काढल्यानंतर अशा पद्धतीने औषध या इंजेक्शनमध्ये भरलेले असते। ते साधारणतः 28 ते 30 दिवस आपल्याला वापरता येते। हे केल्यानंतर आपण याला निडल लावणार आहेत, सुई लावणार आहेत। या पद्धतीने सुईचं वरचं कव्हर काढायचं आहे आणि त्यामध्ये जसं आपण डब्याचं झाकण लावतो अगदी त्याच पद्धतीने रोटेट करून प्रेस करून ही सुई तुम्हाला पेनाला लावायची आहे। हे काढल्यानंतर त्याची पहिली कॅप आणि दुसरी कॅप आपण काढून ठेवणार आहेत। आता आपला पेन इंजेक्शनसाठी रेडी झालेला आहे। जेव्हाही तुम्ही हे इंजेक्शन पोटावरती घेता त्यावेळेला प्रेस केल्यानंतर असं औषध येईल आणि तुमचा डायलर 20 वरून परत 0 वरती येईल, म्हणजे आपल्या इंजेक्शनचा डोस पूर्णपणे गेला आहे। तर अशा पद्धतीने आपण जिथे मला इंजेक्शन घ्यायचे आहे त्या ठिकाणची जागा, पोटावरची जागा आपण स्पिरिटच्या सहाय्याने स्वच्छ करणार आहेत। नंतर ती पूर्णपणे कोरडी होऊ देणार आणि हे झाल्यानंतर आपण आता इंजेक्शन पोटावरती घेणार आहेत। मी 20 पर्यंतचा डोस डायल केला। क्लिक आवाज आल्यानंतर हे इंजेक्शन घ्यायचे आहे। डाव्या हाताने पोटाची चरबी घट्ट पकडणार आहेत। त्यानंतर उजव्या हाताच्या 4 बोटांनी आपण पेन घट्ट धरणार। जे मार्किंग आहे ज्यामध्ये 20 मायक्रोग्राम असं दिसतंय तो आकडा आपण वरच्या दिशेने ठेवणार आहेत आणि त्यानंतर आपण ही सुई पोटामध्ये टोचणार आहेत। या सुईचा आकार साधारणतः 4 मिलीमीटर असतो, म्हणजे ती केसाच्या आकाराची सुई आहे। त्यामुळेच पोटावरती टोचल्यानंतर ही सुई इंजेक्शन घेण्याची प्रक्रिया अगदी वेदनारहित आहे। ही आपल्याला 45 ते 90 डिग्री अँगलमध्ये आपल्या पोटामध्ये टोचायची आहे। टोचल्यानंतर आपल्याला अंगठ्याने डायलर प्रेस करायचा आहे। इथे प्रेस केल्यानंतर इंजेक्शनचा डोस जाईल। हे इंजेक्शन आत टोचल्यानंतर 10 सेकंद आपल्याला थांबायचे आहे। 10 सेकंद म्हणजे 10 पर्यंतचे आकडे मोजायचे, जसे की 1 2 3 4 5 6 7 8 9 10। हे झाल्यानंतर आधी पेन बाहेर काढायचा आणि मग हात सोडायचा। इंजेक्शनचा डोस दिल्यानंतर आपल्याला ही कॅप तशीच लावायची नाही। हे लावण्यापूर्वी आपल्याला निडल काढून ठेवणे गरजेचे आहे। निडलची पहिली कॅप आणि दुसरी कॅप लावल्यानंतर ही निडल आपण बाहेर काढणार आहेत आणि त्याला कॅप लावणार आहेत। ही निडल एका वेळी एकदाच वापरायची आहे, नंतर ती डिस्कार्ड करणं आवश्यक आहे। प्रत्येक वेळी इंजेक्शन घेताना तुम्हाला नवीन निडल वापरायची आहे। अशा पद्धतीने वयाच्या 50 नंतर स्त्रियांमध्ये आणि वयाच्या 60 मध्ये पुरुषांमध्ये जर PTH टेरापेराटाइड हार्मोनचे इंजेक्शन घेतले तर आपल्याला हाडे मजबूत ठेवता येतील, वाढत्या वयानुसार होणारे फ्रॅक्चर टाळता येईल आणि आपले उर्वरित आयुष्य आनंदाने जगता येईल। धन्यवाद।